एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज, हेल्प फाउंडेशनच्या थरारक बचाव मोहिमेत युवकाची सुखरूप सुटका. राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी दरम्यान प्रशासनाकडून वारंवार धोकादायक पर्यटन स्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले जात असतानाही सोशल मीडियासाठी सेल्फी आणि व्हिडिओ काढण्याच्या नादात एका 18 वर्षीय युवकाला जीवाशी खेळ करावा लागण्याची घटना खोपोलीतील केपी वॉटरफॉल परिसरात घडली. मुंबईतील कुर्ला येथील मोहम्मद जुहेर शेख हा युवक 8 जुलै रोजी घरच्यांना कोणतीही माहिती न देता एकटाच खोपोलीत आला. प्रथम झेनिथ वॉटरफॉल परिसरात फिरल्यानंतर तो अधिक धोकादायक असलेल्या केपी वॉटरफॉलच्या उगमाकडे गेला. तब्बल 3 तासांचा निसरडा रस्ता आणि धोकादायक चढ पार करून त्याने धबधब्याजवळ सेल्फी आणि छायाचित्रण केले. मात्र परतताना सायंकाळी त्याचा पाय घसरून तो कातळावर आदळला. या अपघातात त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली आणि तो पुढे चालू शकत नसल्याने डोंगरात अडकून पडला. युवकाने 112 या आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधताच खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, पोलीस हवालदार धनाजी रुपनवर व बीट मार्शल यांनी तातडीने हेल्प फाउंडेशनशी संपर्क साधला. त्यानंतर हेल्प फाउंडेशनचे प्रशिक्षित बचाव पथक दोरखंड व आवश्यक सुरक्षा साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना झाले. मुसळधार पाऊस, निसरडे कातळ, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि खंडित होणारे मोबाईल नेटवर्क यामुळे युवकाचा शोध घेणे मोठे आव्हान ठरले. मात्र अनेक अडथळ्यांवर मात करत बचाव पथकाने युवकांपर्यंत पोहोचून त्याला प्रथमोपचार केले आणि अत्यंत सावधगिरीने सुरक्षितपणे खाली आणले. त्यानंतर युवकाला खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आणून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या बचाव मोहिमेत हेल्प फाउंडेशनचे सौरभ भरत यांच्या मार्गदर्शनाखाली महेश भोसले, अमोल कदम, निलेश सुजय, गौरव शिंदे, भक्ती साठेलकर, रघुवीर खरे, संकेत पाटील, साहिल घरत आणि अथर्व रासम यांनी सहभाग घेतला. अतिवृष्टीच्या काळात धबधबे, डोंगर आणि नदी परिसरात पर्यटनासाठी जाणे टाळावे. सोशल मीडियासाठी एका सेल्फीच्या मोहापायी स्वतःचा तसेच बचावासाठी धावणाऱ्या पथकाचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. बातमी आवडली असल्यास नवे पर्व चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.